जय भवानी, जय शिवाजी। मित्रांनो, संपूर्ण भारताला आणि विशेषतः महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांची जयंती हा आपल्यासाठी केवळ एक सण नाही, तर प्रेरणा देणारा दिवस आहे। शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले शासक, कुशल प्रशासक आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेले राजा होते। त्यांचे जीवन, त्यांची युद्धनीती आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आजही आपल्याला प्रेरणा देत राहते। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, त्यांनी जिंकलेली युद्धे, त्यांचा राज्याभिषेक आणि त्यांच्या विचारांचा आधुनिक काळातील महत्त्व। चला तर मग शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला सुरुवात करूया। शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि आई जिजाऊ यांची शिकवण शिवाजी महाराजांच्या विचारांवर मोठा प्रभाव टाकणारी ठरली। बालपणातील महत्त्वाचे प्रसंग। जिजाबाईंनी त्यांना रामायण, महाभारत आणि भारतीय इतिहासातील योद्ध्यांच्या कथा सांगितल्या। लहानपणीच त्यांच्यात पराक्रम, न्याय आणि कर्तव्याची भावना जागृत झाली। पुण्याजवळील लाल महालात राहून त्यांनी राज्यकारभार शिकला। त्यांच्या सोबत असलेले मावळे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक आणि इतर शूर सैनिक लहानपणापासून त्यांचे सोबती होते। स्वराज्य स्थापनेचा संकल्प। वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला। त्यावेळी भारतात मुघल, आदिलशाही आणि निजामशाही सत्ताधीश होते, पण शिवरायांनी स्वराज्यासाठी स्वतःची स्वतंत्र सेना उभारली आणि लढायांना सुरुवात केली। महत्त्वाचे विजय आणि घटनाक्रम। 1645 पहिला किल्ला, तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचा पाया रचला। 1656 चाकण, सिंहगड आणि पुरंदर किल्ल्यांवर विजय मिळवला। 1659 अफजलखान वध। आदिलशाहीचा सेनापती अफजलखानाने शिवाजी महाराजांचा वध करण्याचा कट रचला, पण महाराजांनी अतिशय शिताफीने त्याचा पराभव केला। 1664 सुरतेची लूट, मुघल साम्राज्याच्या अर्थकारणाला धक्का देणारी घटना। 1665 पुरंदर तह। शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी तह केला, पण नंतर स्वराज्य पुन्हा बळकट केले। आग्र्याहून सुटका आणि पराक्रम। औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे बोलावले आणि कैद केले, पण महाराजांनी हुशारीने स्वतःची सुटका करून घेतली आणि स्वराज्यात परतले। आग्र्याहून परतल्यानंतर त्यांनी मराठा सैन्याची ताकद दुप्पट केली आणि अनेक किल्ले परत जिंकले। राज्याभिषेक आणि सुवर्णकाळ। 6 जून 1674 रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला। त्यांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली। त्यांनी नौदलाची स्थापना करून समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षण मजबूत केले। न्यायव्यवस्था, प्रशासन, गुप्तचर विभाग आणि सैन्य व्यवस्था मजबूत केली। शिवरायांचे विचार आणि आधुनिक काळातील महत्त्व। शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते एका विशाल विचारधारेचे प्रवर्तक होते। आजच्या काळातही त्यांचे विचार लागू पडतात। समारोप आणि जयघोष। मित्रांनो, शिवाजी महाराज आपल्यासाठी केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही, तर ते एक विचारधारा आहे। त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते। तुम्ही या व्हिडिओतून काय शिकलात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जय भवानी, जय शिवाजी।